ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं उच्च गुणवत्तेची संरक्षण सामग्री वापरल्यानंच अनेक दहशतवादी नेमकेपणानं टिपून ठार करण्यात आले। त्याचवेळी इतर नुकसान टाळण्यात यश मिळालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत बोलत होते। भारताच्या प्रखर पराक्रमी आणि कठोर प्रशिक्षित सैन्य दलांना लाभलेली उच्च गुणवत्तापूर्ण सामग्रीची साथ ऑपरेशन सिंदूरच्या यशात तितकीच महत्त्वाची होती असंही ते म्हणाले। देशात संरक्षण उद्योगांच्या समग्र व्यवस्थेचा विस्तार करण्यामुळे भारताला अभूतपूर्व सामर्थ्य मिळालं आहे। आता आपण उत्पादित केलेल्या सामग्रीवर जगाचा विश्वास बसण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत। यातूनच 2047 पर्यंत भारत सर्वात मोठा संरक्षण सामग्री निर्यातदार आणि एक विकसित राष्ट्र होऊ शकेल असं सिंह म्हणाले। भारतानं नेहमीच एका जबाबदार राष्ट्राची भूमिका गुणवत्तापूर्ण पद्धतीने निभावली आहे, परंतु या संयमाचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला तोडीस तोड प्रत्युत्तराला तोंड द्यावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला। देशाच्या संरक्षण दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची कामगिरी केल्याबद्दल साऱ्या देशाला त्यांचा अभिमान वाटतो, याचा त्यांनी पुनरुच्चार केला। साथियों, सबसे पहले तो मैं हमारी आर्म्ड फोर्सेज ने कल जो कार्रवाई की है और जय हिंद जो शौर्य और पराक्रम दिखाया है उसके लिए मैं हृदय से बधाई देता हूं। पाकिस्तान और पीओके में जिस तरह से हमारी आर्म्ड फोर्सेस ने टेरर कैंप्स को नेस्त नाबूद किया है वो हम सबके लिए एक गौरव का विषय है।